2.5 मेन सर्किट वायरिंग आता आपण करूयात. लाल, काळं, हिरवं आणि पिवळं घेतलेलं आहे बेलसाठी. हे अनबॉक्सिंग करायचं आहे. आणखीन आपल्याला वायर 1.5च्या आहेत. हे बॅक एंट्रीमधून आपल्याला 2.5च्या वायरे समोरच्या रूममध्ये ढकलायचे आणि ढकलल्यानंतर परत इकडून येऊन ते वायर काढायचे. अशा तऱ्हेने PWDची वायरिंग केली जाते. हे 2.5 वायरिंगचे सर्किट म्हणजे पॉवर पॉईंटचे सर्किट. उदाहरणार्थ गिझरसाठी, हिटरसाठी, परत ओव्हनसाठी, कॅम्प्युटरसाठी यासाठी हे वायर वापरले जाते. 2.5 ब्लॅक 2.5, रेड 2.5 आणि ग्रीन 2.5 आणि पिवळे जे आहे 1.5 ते आपल्या बेलसाठी आहे. अशा तऱ्हेने हळूहळू ओढल्यानंतर ते काय होतं ते निघत नाही, ते इन्सुलेशन निघत नाही. त्यामुळे आपण ते हळूहळू स्लोली ओढतो आहे. आता ह्या पट्टीमधून आपलं 2.5 वायर चाललेलं आहे. ती पट्टी तिथे दिसते, जरा थोडी दिसते. तसं जेवण इथं येणार आहे 2.5चं वायर असलं. कॅम्प्युटरचा बोर्ड आहे हा. हे 1.5ची वायरिंग टोटली झालेली आहे आपली. राहिले फक्त 2.5. हे 2.5 आधी 1.5ची पट्टी मारून नंतर 1.5ची वायरिंग केलेली आहे. आणि 1.5 आणि 2.5 मिक्स करायचं नाही कधीच. हे फॅनचं वायर आहे आपण छेडलेलं. हे दोन जे वायर आहेत ते लाईट पॉईंटचे. हे जे आपण हे मारून ठेवलेलं आहे ते बेलचं वायर आहे. हे लूप मारलेले आहे. रेड, ग्रीन आणि ब्लॅक मेन DBतून वायर म्हणजे SPN DBतून वायर आलेले आहे. हे असेच लूप मारून आपले गेलेत दुसऱ्या बोर्डात. सेकंड बोर्ड इथं 2 पॉईंट आहेत. तिथून जे लूप मारलेले ते इथं आलेले आहे. इथून वायर घेतलेले आहेत आपण. आता हे पूर्ण काढायचं असं हे करायचं आपल्याला. रिमूव्ह